पेरणारा पेरणी कराव्यास निघाला आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, तेथे फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्या कारणामुळे ते लवकर उगवले. तो सूरज निकलने पर वे जल गए और जड़ न पकड़ने से सूख गए. कुछ बीज झाड़ियों में गिरे और झाड़ियों ने बढ़कर उन्हें दबा डाला. पर कुछ बीज अच्छी भूमि पर गिरे और फल लाए, कोई 100 गुना, कोई 60 गुना और कोई 30 गुना. जिसके कान हो वहाँ सुन ले. आमेन. आमीन. तर माझ्या प्रिय मंडळींनो, सर्वप्रथम मी आपल्याला पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रेमाचा सलाम करतो आणि आपल्या उपस्थितीमुळे परमेश्वराचे गौरव होतात आणि परमेश्वराला आपण धन्यवाद देतो. तर आजचा जो मरणाचा विषय आहे, आपण गेल्या भागामध्ये पाहिलं होतं, 2 जमिनी आपण पाहिल्या होत्या. एक जी वाटेवर बी पडलं आणि दुसरी खडकाळ जमीन, ते बी शेतकऱ्याकडून तिथे पडलेलं आहे बी. आणि हे असं बी पडलेलं असताना एक बी जे पडलं ते कुठे वाटेवर पडलं. वाटेवर पडलं तिथे काही आलंच नाही, उगवलं नाही. आणि जे खडकाळीवर पडलं तिथे आलं आणि ते येऊन लवकर सुकून गेलं. तर आपण हे गेल्या वेळेस आपण पाहिलं होतं, त्या 2 आपण जमिनी पाहिल्या होत्या. आज आपण 2 ज्या जमिनी आहेत त्या परमेश्वराने त्याचं अजून उदाहरण दिलेलं आहे. किती जमिनीचे प्रकार सांगितले आहेत? 4. आपण 2 पाहिल्या आणि 2 आज आपण ऐकू आणि पाहूया. तर आता तिसऱ्या प्रकारची जमीन आहे ती म्हणजे काटेरी जमीन. कशी? काटेरी जमीन. शेतकऱ्याने जेव्हा पेरण्याकरता निघाला, काही बी वाटेवरती पडलं, काही खडकाळी जमिनीवर पडलं. आता तिसरी जमीन अशी आहे की जी काटेरी आहे. त्या काटेरी जमिनीमध्ये ते बी पडलेलं आहे. जमीन चांगली आहे. कशी आहे? जमीन चांगली आहे, बी पडलेलं आहे. फरक एवढाच आहे की जसं बी आलं पाहिजे, रोप रुजलं पाहिजे, तसं आलं नाही. बी आलं, उगवलं, छानपैकी डौलदार दिसलं, भरदार दिसलं, पण त्याला जी परिपक्वता पाहिजे होती, त्याला त्या पिकाला जे कंस आले पाहिजे होते, त्यामध्ये दाणा भरला गेला पाहिजे होता, तो भरला गेला नाही. का? कारण की जमीन जरी चांगली होती तर त्या जमिनीमध्ये काटेरी झुडप अधिक होती. आणि जेव्हा ते बी पेरलं, बी उगवलं, तर जितक्या त्वरेने ते बी उगवलं त्याच्या दुप्पट वेगाने ते काटेरी झुडपांनी त्या पिकाला काय केलं? झाकून टाकलं. काय केलं? त्याला, त्या पिकाला झाकून टाकलेलं आहे. आणि म्हणून ते बी, ते पीक चांगलं रुजलं नाही. जर आमचा स्वभाव कसा आहे तर तो आम्हाला बदलला पाहिजे. तर आता हे काय आहे की ते दिसायला सुंदर आहे, डौलदार आहे, पूर्णपणे ते उभं राहू शकत नाही कारण की त्याच्यामध्ये काटेरी झुडपं होती. आता ही काटेरी झुडपं आणि काटेरी जमीन म्हणजे काय, तर आपण पुण्यामध्ये पाहूया. मंडळीला मी सांगू इच्छितो की आजची परिस्थिती आपली जी आहे ती अशीच आहे. आपण परमेश्वराच्या घरामध्ये जातो, परमेश्वराची आपण वचनं ऐकतो, परमेश्वराचे आपण गाणे म्हणतो, परमेश्वरासाठी आपण प्रार्थना करतो. सगळं कसं आपण आवडीने करत आहोत, उत्साहाने करत आहोत. मग हे जर आम्ही सर्व करत आहोत, मग आम्ही त्या रोपासारखे
का म्हणजे बारीकच राहिलो, नुसतं दिसलो आम्ही, पण आम्ही वरती आलो नाही. समाजामध्ये आम्ही कोणाला दिसलो नाही, कारण की आमचे कृत्य, आमची वागणूक ख्रिस्ताला जशी हवी, आमच्या देवाला जशी हवी तशी राहिली नाही. कशी राहिली नाही? कारण की आम्ही तर चर्चमध्ये जातो, लोकांना दिसत आहे. आम्ही प्रार्थना करत आहोत, आम्हाला गाण्याची आवड आहे, आम्हाला संदेश ऐकण्याची आवड आहे. आम्ही प्रत्येक पाळकाचा संदेश कान लावून ऐकतो. आणि मला तरी कमीत कमी आज असं वाटतं की जगातील जास्तीत जास्त लोकांना देवाची आवड आहे. देवाची थोडक्यामध्ये वचन ऐकणं, देवाला नमन करणं, देव काय सांगतो ते ऐकणं, ही सगळी आवड आहे लोकांना. जशी घरामध्ये आवड असते, ती घरामध्ये आवड असते, त्या आवडीनुसार आपण स्वयंपाक बनवतो, सगळं बनवतो, मेहनत करणारा करतो, पण खाणारा त्याच्यामध्ये दोष काढत असतो, काहीतरी कमी पडलेला. 10-12 लोक 20 लोक जेव्हा बसतात आणि एक स्त्री जेव्हा स्वयंपाक बनवते, मोठ्या आवडीने बनवते, आणि मग खाणारे जेव्हा बसतात तेव्हा ते खाणारे त्याच्यामध्ये काहीतरी दोष काढतात. कारण की काय होतं, त्या स्त्रीने जरी दाखवण्याचा प्रयत्न केला की मी मनापासून करते, तरी पण तिला आतमधून कंटाळा आलेला असतो. काय असतो की एवढ्या लोकांची सेवा करणं माझ्या ताकदीच्या बाहेर आहे, पण आता एक ओझ आहे माझ्यावरती, मला हे केलं पाहिजे. म्हणजे हा आमचा कसा स्वभाव आहे, हा वर दिसण्याचा वेगळा आणि आतमध्ये वेगळा, म्हणजे काटेरी स्वभाव आमच्यामध्ये आहे. आता हे जेव्हा आम्ही प्रार्थना करत आहोत, आम्ही वचन ऐकत आहोत, आम्ही चर्चला जात आहोत, सगळं काही व्यवस्थित चालू आहे, मग आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला परमेश्वर का देत नाही? काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये वेगळंच काहीतरी घडतंय, बरोबर आहे की नाही? मी तर चर्चला नेहमी जातो, नेहमी मी प्रार्थना करतो, मी मंडळीमध्ये आहे, सगळं काही बरोबर आहे. मी लोकांना सांगतो, मी लोकांना उत्साहित करतो की तुम्ही या, ऐका, पण तरी पण माझी प्रार्थना ऐकली जात नाही, मला उत्तर मिळत नाही. मी वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष करत आहे, पण मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही. आणि मी इतकं करत आहे, परमेश्वराच्या वचनामध्ये मी चालत आहे, सगळं करत आहे, मग मला माझं उत्तर का मिळत नाही? मला कळतंय याचं कारण काहीतरी वेगळंच आहे. काय कारण आहे? कारण जेव्हा आम्ही हे करत असतो, तेव्हा आम्ही एक कुरकुर करत असतो की मला रविवारी चर्चला जावं लागतं, आणि रविवारी मला एका ठिकाणी चांगली ऑफर होती कामाची, रोकडे पैसे मिळणार होते. त्या दिवशी मला 1000 रुपयाचं काम मिळणार होतं, 1000 रुपये मला मिळणार होते, पण मी नाही गेलो. मला प्रार्थनेला जायचं, काय मी गेलो नाही. देवावरती उपकार केले, मी गेलो नाही. मला 1000 रुपयाचं काम मिळणार होतं, पण मी गेलो नाही. माझं एक नडलेलं काम चांगलं त्या दिवशी होणार होतं, संध्याकाळी मला बोलवलं होतं, महत्वाचं काम होतं एकदम, ते झालं असतं तर माझं काहीतरीच आज वेगळं झालं असतं, पण मी गेलो नाही, कारण की त्या दिवशी प्रार्थना होती. जेव्हा हे आम्ही बोलतो, जेव्हा हे कृत्य आम्ही करतो, तर तो स्वभाव कसा बनतो आमचा? काटेरी झाडासारखा. जमिनीमध्ये बी तर देवाने टाकलेला आहे, पण स्वभाव आमचा बदलत नाही.
ह्यामुळे आम्हाला उत्तर मिळत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही खचून जातो आणि मग म्हणतो की आता बस झालं, आता प्रार्थना मी नंतर करीन, पण मला अगोदर माझ्या घरचं काम केलं पाहिजे. मला काम नाही, मला काम शोधलं पाहिजे, कामाला गेलं पाहिजे, मला घरामध्ये पैसा आणला पाहिजे. पैसा सर्वात जास्त महत्वाचा आहे. माझ्या गरजा जास्त महत्वाच्या आहेत. म्हणून मला जर रोकडी कुठे मिळाली, मला जर बदली 1000 1200 मिळाली, तर मी आजची प्रार्थना कॅन्सल करून टाकेन. मी पहिलं ती बदली मारणार की घरामध्ये मला 1000-1200 रुपये येतील आणि माझं बरंच काम भागलं जाईल. चिंता कोणची आहे? घराची आहे. आणि नाव कोणाचं पुढे करतो आपण? परमेश्वराचं करतो. तर आता मी माझ्या घरच्यांना पहिलं प्राधान्य देईन, माझ्या घरच्या मी पहिल्या गरजा भागवील आणि मग मला जसा वेळ मिळेल परमेश्वर मला वेळ देईल. पण मी गरज कोणची पूर्ण करणार? पहिली घराची, पहिली लेकरा बाळांची, पहिली पत्नीची. मी यांची गरज पहिली पूर्ण करणार. कारण की देव तर तिथेच बसलेला आहे, देव सिंहासनावरती विराजमान आहे, तो आपलं काम करत आहे. देवाला माझी गरज माहिती आहे, मी परमेश्वरामध्ये आहे. मग मी असा कसा परमेश्वरामध्ये आहे हे आम्ही स्वतःला विचारत नाही. कारण देवाला दिसत नाही काय मी आज 10 वर्ष झाली प्रार्थना करतो, देवाला कळत नाही काय माझं हे काम बनत नाहीये. किती प्रार्थना केल्या, ग्रुपने प्रार्थना केली माझ्यासाठी, तरी माझं झालं नाही. म्हणून आता मलाच काहीतरी करावं लागेल माझ्या घरच्यांसाठी. काय करावं लागेल? मलाच काहीतरी करावं लागेल. मलाच आता उठून बाहेर जावं लागेल, मला काम करावं लागेल, पैसा मला आणावा लागेल. आणि परमेश्वर म्हणतो इथेच काय, तुझी प्रार्थना आणि तुझं बीज रुजलं नाही, त्याला कारण हेच आहे की तू माझ्यावरती विश्वास ठेवला, परंतु कसा ठेवला? अपूर्ण ठेवला. आणि माझ्यापेक्षा प्राधान्य कोणाला दिलं? तू घरच्यांना दिलं, पत्नीला दिलं, मुलं बाळा दिले. आता ही मुलं बाळ, ही पत्नी तुला कोणी दिलेली आहे हे तू विसरलास. हे मी दिलं. मी तुला पत्नी दिली, मी तुला मुलांचा आशीर्वाद दिला, त्यांच्या शिक्षणाचा आशीर्वाद मी तुला दिला आणि तू आज मला म्हणतो की मी तुझी प्रार्थना ऐकत नाही. आम्ही निर्माणकर्त्याला लगेच काय करतो? दोष लावायला सुरुवात करतो की मी केलंय तुझं काम, इतकं वर्ष केलंय, मग आता मला हे पण तर करू दे. आणि नसेल करून द्यायचं तर मग कुठून तरी नोटा पडू दे, बॅग पुढे भरलेली सापडू दे, आहे ना. ही किती इच्छा आमच्या मनामध्ये किती वेगवेगळी असेल. आणि आम्ही जेव्हा चर्चला जातो, लोकांमध्ये मिसळतो, तेव्हा चर्चचं वचन आम्ही असं ग्रहण करतो, इतकं तत्परतेने ग्रहण करतो की मग म्हणतो की आता आम्ही बस असंच परमेश्वरासारखं वागायचं, खरं बोलायचं, कोणाला लुबाडायचं नाही, उगीच कोणाशी वाद घालायचा नाही, चोरी करायची नाही. परमेश्वराने सांगितलंय आणि मी मुलांना बजावून सांगतोय, चोरी करू नको. मिसेसला सांगतो कोणाला लुबाडू नको. मी सांगतो कोणाशी उगाच वाद घालू नको. आणि मग पण जर पण तर किंतु परंतु पण जर कोणी उगाच माझ्याशी वाद घातला तर मग मी त्याला सोडणार नाही. मी कोणाशी उगाच वाद घालणार नाही, पण जर उगाच कोणी माझ्याशी वाद घातला तर मग मी त्याला सोडणार नाही. मी त्याची आयशी तशी करून टाकेन. बी न रुजण्याचं कारण हा आमचा काय आहे? स्वभाव आहे. आणि आम्ही म्हणतो की प्रार्थनेचं उत्तर आम्हाला का मिळत नाही? उगाच लुबाडायचं नाही, पण भाजीवाल्याने भाजी देऊन आपल्याला दिली आणि आपण त्याला 100 रुपये दिले आणि त्याने ते 100 रुपये परत आपल्या घाईघाईमध्ये परत केले, तर आपल्याला किती आनंद होतो?
ती भाजी फुकट मिळाली. आणि आम्ही वचन सांगितलं होतं, ऐकलं होतं की कोणाला लुबाडायचं नाही. मी लुबाडलं नाही परमेश्वरा, त्यांनी ते स्वतःच दिले है ना. राशन मी 4,000चं भरलं आणि दुकानदाराने 900 रुपये लिहिले. हे आपल्याबरोबर झाले कल्याणला असताना. 2,000चं सामान भरलं आणि दुकानदाराने 700च बिल बनवलं. तिला म्हणे झालं कसं काय असं काय? म्हणजे झालं तर चांगलंच आहे. आपण थोडी त्याला काय सांगितलंय, त्यांनी तर स्वतः लिहिलंय ते. आणि आपण त्याला त्याच्या डोळ्यासमोर 700 रुपये दिले पण, आणि त्यांनी घेतले पण, आणि तो काहीच बोलला नाही. मग हे जे आहे हे काय आहे, हे जे आम्ही वचन ऐकतो की कोणाला लुबाडायचं नाही, कोणाचं घ्यायचं नाही, तर आम्ही त्या वचनाला काय करतो की आम्ही एक वाट मोकळी करून देतो. जशी आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जशी घटना लिहिलेली आहे की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषाला शिक्षा झाली नाही पाहिजे. पण ते 100 गुन्हेगार 100 पळवाटा काढतात कायद्यामधून. तसंच आम्ही वचनामधून काय करतो, पळवाट काढतो. कोणाशी मी भांडणार नाही, पण शेजारी उगाच भांडला तर मी त्याला सोडणार नाही. मग मग प्रार्थना मी बघून घेईन. काही कोणी मला काही दिलंय, फुकट मिळालंय ते मी घेईन. मी काय त्याला मागायला नव्हते गेलो, आहे का नाही. ते मला मिळालं, ते परमेश्वराने दिलंय. हे 100 रुपये फुकट परमेश्वराने दिलेत, मी त्याला लुबाडलं नाही. मग आम्ही हे ऐकत नाही, आम्ही हे समजत नाही की वचनामधून आम्ही काय करत आहोत, पळवाट काढत आहोत. कारण की ही आमची परीक्षा असते. त्या परीक्षेमध्ये आम्ही टिकत नाही. त्या भाजीवाल्याला सांगितलं पाहिजे, त्या दुकानदाराला सांगितलं पाहिजे, बाबा डाळ अर्धा किलो मी दिली होती आणि तुम्ही 1 किलो मोजून दिली आहे, अर्धा किलो तुम्ही जास्त दिली. बरोबर का. मी तुम्हाला 100 रुपये दिले, मी 90 रुपयाचं सामान घेतलंय आणि तुम्ही मला परत 100 रुपये करता, तुमचा 90 रुपयाचा घाटा होतो. हे तुमचे पैसे तुम्हाला परत द्या. हा जो स्वभाव जेव्हा आमच्यामध्ये येईल, तेव्हा ही जमीन कशी होईल, चांगली होईल. नाहीतर ही अन्यथा काटेरी जमीन अशीच राहणार आहे. आणि परमेश्वराने पेरलेलं बी हे फक्त दिसेल, आणि त्याला ऊन न मिळाल्यामुळे, सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे ते काय होईल, मरून जाईल. हे आम्ही पाहिलं. तिसरी प्रकारची जमीन, काटेरी जमीन. आता सगळ्यात महत्वाची आणि चांगली म्हणजे चांगल्या जमिनीत पेरलेले बी. चांगल्या जमिनीत पेरलेले बी. आता हे चांगल्या जमिनीत पेरलेलं बी आहे ते काय आहे आपण ऐकूया. आणि तो चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे, तो देवाचे वचन ऐकतो, समजतो. काय, देवाचं वचन ऐकतो, समजतो. हे आपण पाहूया. जुना करार काढूया, अध्याय 26 वचन 1 ते 6. जुना करार, उत्पत्ती अध्याय 26 वचन 1 ते 6. आपण पाहू की हा कोण आहे. उत्पत्ती मधून अध्याय 26 काढा, वचन 1 ते 6 वाचा लवकर. आपल्याकरता सर्व करता आपण हे वाचूया. 26 सापडला. अध्याय 6 अध्याय 26 वचन 1 ते 6. वाचू. उत्पत्ती याचा 26वा अध्याय 1 ते 6 वचन आपण बघूया. गरार आणि बेरशेबा
येथे इसाहाक. पूर्वी अब्रामाच्या वेळी दुष्काळ पडला, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसाहाक हा पलिष्ठांचा राजा अबीमेलेक याचकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, खाली मिसर देशात जाऊ नको. मी सांगेन त्या देशात राहा, त्या देशात उपरी असा राहा. मी तुझबरोबर असेन आणि मी तुला आशीर्वादित करीन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन. आणि मी तुला बाप अब्राहम याची वाहिलेली शपथ खरी करीन. मी आकाशातील तारे इतकी तुझी संतती वाढवीन. हे सर्व देश तुझ्या संततीस देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्र त्या संततीद्वारे आशीर्वादित होतील, कारण अब्राहमाने माझा शब्द मानिला असे माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले. तेव्हा इसाहाक गरारास वस्ती करून राहिला. आमेन. चांगली जमीन, चांगल्या जमिनीत परमेश्वराने पेरलेलं बी, आणि ही चांगली जमीन अशी आहे की हा जो मनुष्य आहे, ही जमीन म्हणजे काय आहे? जमिनीचे 4 प्रकार म्हणजे काय? आपले स्वभाव आहे. हे काही वेगळं नाही सांगितलं. ही जमीन म्हणजे आमचे स्वभाव आहे. तथा हे स्वभावाचा माणूस, जेव्हा इसाहाक देवाने अब्रामा बरोबर शपथ वाहिली होती आणि जेव्हा अब्रामाच्या काळामध्ये दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ इसाहाकाच्या याच्यामध्ये दुसरा दुष्काळ त्यावेळेस पडला. आणि इसाहाक हा पलिष्ठांचा राजा अबीमेलेक याच्याकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्याला काय सांगितलं आपण ऐकूया. तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नको. मी सांगेन त्या देशात राहा, त्या देशात उपरी असा राहा. मी तुझ बरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करीन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन. मी तुझा बाप अब्राहम याशी वाहिलेली शपथ खरी करीन. परमेश्वर म्हणतो, मी जे सांगतो तेवढं कर. मी म्हटलो इकडे जा तर इकडे जा, इकडे जायचं नाही तर इकडे जायचं नाही. तर मी तुझ्या बापाबरोबर शपथ वाहिली ती मी खरी करीन, कारण की तुझा बाप माझ्या आज्ञा पाळीत होता. मी त्याला म्हटलं तू हे कर, तो करत होता. मी त्याला म्हटलं असं कर, तो करत होता. त्याने नेहमी माझं ऐकलेलं आहे. आणि जर तू ते माझं ऐकशील, माझी वचनं वरती चालशील तू, तर मी तुला काय करेन? आशीर्वादित करीन. मी तुला बरकत देईन. तुला देश नाही, आम्हाला जागा नाही, आम्हाला घर नाही, आम्ही भाड्याने राहतोय. ठीक आहे, तू भाड्याने राहा, पण माझी वचनं पाळ. तू उपरी असा राहा. उपरीचा तेव्हाचा उपरी म्हणजे त्याला वतन नाही, जसं आपल्याला वतन नाही गावाला, आपण उपरे झालेलो आहोत. तू उपरा राहा, पण माझे वचन सांगितलं काय तर ते पाळ. तर मी तुझ्या संततीला काय करेन? आशीर्वादित करेन. आशीर्वादित करेल एवढंच नव्हे, तर मी त्यांची संख्या आकाशातील तारांगणासारखी करीन. मोठमोठे देश मी तुला वचनात दाखल देईन. काय देईन? एका घरासाठी रडू नको, एका प्रॉपर्टीसाठी झगडू नका. तर मी तुला देश देईन, मी तुला अनेक घरं देईन, जर तू माझ्या वचनात चालशील तर. उजवी डावीकडे वळू नको. मग असा इसाहाक जेव्हा त्यांनी ऐकलं आणि परमेश्वराच्या आज्ञेने आणि वचनाने तो चालला, तेव्हा वचन काय सांगतंय? 26 अध्याय 12 वचन. इसाहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. काय केलं? त्याच वर्षी
इसाकाने काय केलं? पेरणी केली. कोणाचं ऐकून? परमेश्वराचं ऐकून. कोणाचं वचन ऐकून? परमेश्वर. कोणाच्या वचनावरती चालून? परमेश्वराच्या वचनावरती चालून. कोणाच्या आज्ञा माळून? प्रभूच्या आज्ञा पाळून. माझ्या बापाला सांगितलं होत्या आणि त्या माझ्या देवाने आज मला सांगितलेल्या आहेत. माझ्या बापाने मला सांगितल्या, मी माझ्या मुलांना सांगेन. आणि त्या आज्ञा जेव्हा आम्ही पाळत राहू तर परमेश्वर आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. कारण की परमेश्वर म्हणतो, जेथे वाळवंट आहे, जेथे मरुभूमी आहे, तिथे मी काय करीन? लागवड करीन. तिथे मी पीक उत्पन्न करीन. आणि असा मनुष्य जेव्हा परमेश्वराच्या मार्गावरती चालतो तेव्हा परमेश्वराने पेरलेलं बी हे कसं येतं? 100 पीक, 100 पट. आणि असाच एक परमेश्वराच्या आज्ञेमध्ये चालणारा अजून एक व्यक्ती आहे. कोण? उत्पत्तीमध्येच आहे, योसेफ. योसेफाला फक्त दृष्टांत झाले आणि योसेफाने जेव्हा आपल्या घरच्यांना वडिलांना सांगितलं, त्याच्या भावाला सांगितलं, तर त्याचे भाव त्याचा द्वेष करू लागले. एवढंच नव्हे तर त्याच्या भावाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला, खड्ड्यामध्ये टाकलं आणि नंतर गुलाम म्हणून विकलं. आम्ही प्रार्थना करतो, आमच्यावरती संकट येत आहेत, आम्हाला बाजूवाले काहीतरी बोल लावत आहेत, आम्हाला घरचे काहीतरी बोल लावत आहेत, पण आम्ही आमच्या परमेश्वराच्या वचनावरती काय आहोत? ठाम आहोत. बोल किती बोलायचं ते, पण मी परमेश्वराचं वचन सोडणार नाही. बलात्काराचा आरोप झाला, तुरुंगात टाकला गेला. ही काय चांगली गोष्ट आहे काय? मी परमेश्वराची वचन सांगतो, मी परमेश्वराची आराधना करतो, प्रार्थना करतो आणि कोणीतरी माझ्या बालांट घेतलं की बाबा यांनी या मुलीला काहीतरी या माणसाने बोलला. मी बोललोच नाही, पण बोलला तर देशाच्या कायद्यानुसार मला काय करणार? आतमध्ये टाकणार. माझी काही सुनवाई होणार नाही. कारण की एका स्त्रीने तो आरोप केलेला आहे ना, असा तसा माणसाने नाही, स्त्रीने आरोप केला आहे. मग त्याला तर शिक्षा झालीच पाहिजे. कितीही परमेश्वराचा प्रार्थना असला आहे असं त्यावेळेस कोणी ऐकून घेणार नाही, त्याची खरी बाजू कोणी ऐकून घेणार नाही. आणि तो जेव्हा तुरुंगात होता तरी परमेश्वराने त्याला राखलं आणि परमेश्वराच्या वचनामध्ये तो तुरुंगामध्ये पण राहिला. तो भडकला नाही. सुरुवातीपासून परमेश्वराच्या दृष्टीने हे पाप आहे, मी करणार नाही, मी याच्यावरती ठाम आहे. आला माझ्यावरती चालेल, चोरीचं बालक माझ्यावर चालेल, पण मी केली नाही, हा माझा परमेश्वर जाणतो. मी हे कृत्य घाणेरडं कृत्य केलं नाही, माझा परमेश्वर जाणतो. मी ह्या अशा सैतानी कृत्याला कधी घाबरणार नाही. तुरुंगात मी तिथेच स्तुती करीन. ह्या स्वभावाचा व्यक्ती, खरा सेवक, ही चांगली जमीन परमेश्वर जेव्हा तिथं पेरतो तर ते कसं येतं? 100 पट. कारण की जेव्हा योसेफ फारो समोर, मिसर देशाच्या राजासमोर त्या तुरुंगातून बाहेर आला तेव्हा तो 30 वर्षाचा होता आणि मिसरच्या फारोला त्यांनी स्वतःचा अर्थ सांगितला की 7 वर्ष तुला दुष्काळाचे आहेत आणि 7 वर्ष तुला चांगली आहेत, भरभराटीचे आहेत. आणि फारोनी त्याला सर्व काही सांगितलं की आता तू कर, मी तुझ्या सगळं स्वाधीन हे नगर करतो, जसं तुला वाटतं तसं कर. कारण की परमेश्वराचं वचन पाळणारा, त्याची आज्ञा मानणारा जेव्हा त्याच्यावरती ठाम राहतो, परमेश्वर त्याला अंधारात कितपत पडू देत नाही, तर त्याला मोठ्या हुद्द्यावरती चढवतो. आणि योसेफाने त्या वर्षी मिसर देशाची पाहणी केली आणि 7 वर्ष त्यांनी अशी पिकांची लागवड केली, एवढं धान्य मिसर देशामध्ये त्यांनी साठवलं, मोठमोठे कोठार बनवले आणि सगळं धान्य त्यांनी कोठारामध्ये जमा केलं. किती वर्ष? 7 वर्ष. सुकाळाची 7 वर्ष होती, चांगले वर्ष होते. आज हा कृपेचा काळ आहे, हा येशू ख्रिस्ताचा काळ आहे, आम्हाला समजून घेण्याचा काळ आहे. देवाची आज्ञा, देवाचं वचन, देव बी घेऊन आलेला आहे.
चांगल्या जमिनीत पेरू इच्छित आहे, मग आम्ही ती जमीन होणार का? आम्ही त्याला आमच्यावरती त्याचा नांगर फिरवू देणार काय? आऊट हाकू देणार काय? कारण की आऊट हाकणं, नांगर फिरवणं सोपी प्रक्रिया नाही. तुम्हाला परीक्षेतून जावं लागेल आणि अडचणींना सामोरं जावं लागेल, तेव्हाच ती जमीन सुपीक बनेल आणि परमेश्वराचं बी त्याच्यामध्ये रुजलं जाईल. आणि जेव्हा तू अंधकारातून बाहेर येशील तेव्हा प्रकाशमान होशील आणि जे काम तू हाती घेशील ते 100 पट परमेश्वर परफेक्ट करेल. 7 वर्ष सुकाळाची चांगली वर्ष ही आम्हाला देवाची कृपा मिळाली आहे, देवाचा अनुग्रह मिळालेला आहे. कारण की येणारे वर्ष, येणारा अंतिम समय हा कसा आहे? कष्टाचा आहे, दुःखदायी आहे. म्हणून आम्ही देवाचं वचन असं अंतःकरणामध्ये आता साठवून ठेवलं पाहिजे. इतकी देवाची आराधना, इतकी प्रार्थना केली पाहिजे की त्या कठीण समयामध्ये आम्हाला त्या वचनाची उणीव पडता कामा नये, आम्हाला धान्याची कमतरता पडता कामा नये. योसेफाने एवढं धान्य साठवलं की नंतरची दुष्काळाची 7 वर्ष त्यांना कसलीच टंचाई भासली नाही. इतकंच काय, पण दुसऱ्या देशातून लोक मिसर देशामध्ये धान्य घेण्यासाठी येत होते. दुसरे लोक आमच्याकडे पाहून आमच्याकडे देवाचं वचन मागतील. कोण तुझा परमेश्वर आहे? कसा तुझा शांतीचा राजा आहे? आम्हाला पण जरा सांगशील काय? कारण आमच्याकडे दुष्काळ पडलेला आहे, घरामध्ये कलह सुरू आहे, कामामध्ये कोणाशी बनत नाही, मला शांती नाही. तुझा परमेश्वर शांती देतो मी ऐकलं आहे, ते मला तू सांगशील का? कारण की तुझ्याकडं सुकाळ आहे, माझ्याकडे दुष्काळ पडलेला आहे. आणि मग आम्ही साठवलेलं वचन, साठवलेली कृपा आम्ही त्या लोकांना वाटत जाऊ. ते वचन देवाने दिलेलं आम्ही त्यांना सांगू. आणि ह्यामुळे परमेश्वराची जी इच्छा आहे ती चांगली जमीन तयार करणं ह्या आपल्या हाती दिलेलं आहे. कारण की बी परमेश्वराकडे आहे, बीज आपल्याला परमेश्वराकडून मागायचं आहे, जमीन तयार करणं परमेश्वराने आपल्या हाती दिलेलं आहे. आणि मग ही जमीन कशी आम्ही तयार करणार? तर आम्ही एकमेकासाठी प्रार्थना करणार, आमच्या शेजाऱ्यासाठी प्रार्थना करणार. जो उद्धार मला मिळाला आहे, जे तारण मला मिळालं आहे, जे येशू ख्रिस्ताचं नाव मला मिळालं आहे, ते मला इतरांना जाहीर करावं लागेल. आणि मग आम्ही 100 पट पीक देणारे असे होऊ, चांगली जमीन. कारण की आम्ही परमेश्वराच्या आज्ञा मानल्या. आम्ही हे सगळं सोडून देऊ, येऊ दे किती दुःख आलं तर परमेश्वर मी ऐकलंय, हा माझ्या देवाने तेव्हा वचन पेरलं, पण ते काही लोकांनी ते रुजू दिलं नाही, खाऊन टाकलं. पण मी सैतानाला भिणार नाही, माझ्यापर्यंत जे वचन आलेलं आहे मी त्याला ग्रहण करीन. मी काटेरी झुडपांना बाजूला काढून टाकेन. हा मी प्रार्थना रोज करीन, न होऊ दे माझं काम, आज न उद्या मरेपर्यंत मी विश्वासू राहीन. मेल्याच्या नंतर तरी माझा प्रभू मला स्वर्गात घेईल. न मिळो मला पृथ्वीवरती काही, पण स्वर्गात माझ्यासाठी माझ्या प्रभूने माझ्यासाठी जीवनी मुकुट ठेवलेला आहे. हा ज्याचा विश्वास आहे तो 100 पट पीक दिल्याशिवाय राहणार नाही. हे परमेश्वराचं वचन आहे. चांगल्या जमिनीत पेरलं बी. आता बी पडलं नाही कुठे, इथं पहिलं पडलंय, वाटेवर पडलं, खडकाळ जमिनीवर पडलं, काटेरी झुडपांमध्ये पडलं, पण ग्रहण कोणी केलं नाही. पण आता हे चांगल्या जमिनीत पेरलं गेलंय. काय केलंय? पेरलं गेलं. आणि मग हे बीज, परमेश्वराचं बीज सगळीकडे उठून दिसेल, आमच्या स्वभावातून उठून दिसेल. हे ख्रिस्ताचे लोक आहेत, हे ख्रिस्ताचं रोप आहे. हा या माणसाच्या स्वभावामध्ये आम्हाला बदल दिसतो. हा इतरांसाठी प्रार्थना करतो. अरे याचं कोणी तर लागत नाही, पण तो जाऊन त्यासाठी प्रार्थना करतो.
पाहिजे तेव्हा कधीही त्याला उठवा. तो प्रार्थना केल्याशिवाय राहत नाही. नुसतीच प्रार्थना नाही तर मदतीला धावूनही येतो. कारण की परमेश्वर नुसतीच कोरडी प्रार्थनेचा भुकेला नाही, तर त्या कृतीला जोड आहे. विश्वास नुसता विश्वास कामाचा नाही, तर आपल्या कृतीतून तो विश्वास आम्हाला जाहीर करावा लागेल. आमच्याकडे भले भरपूर नाही, पण आमचा देव धनवान आहे. कारण की स्वर्गाचं राज्य सोडून तो कशासाठी आला आहे? आमच्यासाठी आला आहे. इथे त्याच्याकडे काही कमी आहे, पण तो आमच्यासाठी आला. आमच्यासारखा सामान्य बनून राहिला, उपरी बनून राहिला. घर होता का येशू ख्रिस्ताला? नाही. त्यांनी काय 4-5 झगे शिवून बरोबर घेतले होते का? की आता मला सेवा करायची आहे, मग 4-5 झगे चांगल्या टेलर कडून शिवून घेतो, व्यवस्थित पाहिजेत. हा, जसं आपण आता हे कपडे घातलं तर उद्या सकाळी धुवू, नंतर दुसरे घालू. एकच झगा होता, एकच वचन परमेश्वराचं बी सत्य त्याने पेरीत होता. पेरीत राहिला. नावं ठेवणाऱ्यांनी नावं ठेवलं, शिव्या देणाऱ्यांनी शिव्या दिल्या, पण प्रभू येशू ख्रिस्ताने मागं वळून नाही पाहिलं. कारण की तो चांगली जमीन तयार करायला निघाला होता. आज आमची परिस्थितीच आहे, आम्हाला नावं ठेवणारे ठेवतील, आमचा उपहास करतील, आमच्या प्रार्थनेची टिंगल उडवतील, पण आम्हाला त्याच्यातून काही घेणं नाही. ते इग्नोर करून, ते बाजूला सारून आम्हाला देवाचं वचन पुढे न्यायचं आहे. आम्हाला देवाची चांगली जमीन तयार करायची आहे. मग देव ते बीज आमच्याद्वारे पेरले आणि आम्ही ते होऊ की 100 पट पीक आणणार. मी म्हणतो 60 पट आणि 30 पट नको, 100 पट पाहिजे. 60 पट ठीक आहे, 30 पट बरं आहे, पण 100 पट अति उत्कृष्ट आहे ना. 30 पट म्हणजे माझ्या घरातले लोक झाले, माझ्या घरातल्या लोकांनी ऐकलं तरी बाद झालं, त्यांचं कारण झालं तर बाद झालं. 60 पट 1-2 शेजारी ऐकतील, मी त्यांना सांगेल. 100 पट मी माझ्या एरियातून बाहेर पडून मी सांगेल. हा आमच्या स्वभावामध्ये बदल आला पाहिजे. मग ती परमेश्वराची चांगली जमीन आहे. आणि मग ते पडलेलं बी होणार नाही त्या जमिनीमध्ये, तो देवाने पेरलेलं बी असा मी हो. आमेन. प्रभू हे वचन आपल्या सगळ्यांना समजण्याची बुद्धी देईल. आमेन.